कोथिंबीर पिकासाठी पहिली फवारणी घेत असताना आपल्याला वापरायचं आहे UPL कंपनीचं साप 1.5 ग्रॅम प्रति लिटर, सिंजंटा कंपनीचं कराटे 1 मिली प्रति लिटर, चांगल्या कंपनीचं 19-19-19 5 ग्रॅम प्रति लिटर आणि सुमिटोमो केमिकलच्या होशीचा आपल्याला वापर करायचा आहे 5 मिली प्रति लिटर. आता साप पावडर मध्ये असणाऱ्या कार्बेडिझियम 12% आणि मँकोझेब 63% या स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकामुळे सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून आपल्या कोथिंबीर पिकाचं संरक्षण होणार आहे. कराटेमध्ये असलेल्या लॅम्बडा सायलोथ्रिन 5% या एका स्पर्शजन्य कीटकनाशकामुळे सर्व प्रकारच्या थ्रिप्स, मावा, तुडतुड्यांचं आपल्या कोथिंबीर पिकातून नियंत्रण होणार आहे. 19-19 मध्ये असलेलं 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस, 19% पोटॅश हे ज्या वेळेस आपल्या कोथिंबीर पिकाला फवारणीतून उपलब्ध होणार आहे, तर त्यावेळेस आपल्या कोथिंबीर पिकाची जोरदार आणि जोमदार प्रकारची वाढ होणार आहे. हुशीमध्ये असलेलं जिब्रॅलिक ऍसिड 0.001% या एका प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमुळे आपल्या कोथिंबीर पिकाची सुप्त अवस्था मोडीत निघणार आहे आणि पेशी विभाजनाला चालना मिळून आपल्या कोथिंबीर पिकाची शाकीय वाढ होणार आहे. त्याचबरोबर हुशीमध्ये असलेल्या झिंक, फेरस, मॅग्नेशियम आणि मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे आपल्या कोथिंबीर पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भागणार आहे आणि त्यामुळे आपलं कोथिंबीर पीक हे हिरवगार राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपलं कोथिंबीर पीक 15 दिवसाचं झाल्यानंतर या प्रकारचं फवारणी व्यवस्थापन आपणही आपल्या कोथिंबीर पिकामध्ये करावं आणि सुंदर प्रकारचे रिझल्ट घ्यावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ही फवारणी घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ज्यामध्ये फवारणी करत असताना रानामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये ओल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणी करत असताना सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 5च्या नंतर आपल्याला कोथिंबीर पिकासाठी फवारणी घ्यायची आहे. आपण जर फक्त कोथिंबीर हे एकमेवच पीक प्लॉटमध्ये केलेलं असेल, तर एकरी 200 लिटर पाण्याचा वापर आपल्याला सुंदर प्रकारचे रिझल्ट येण्यासाठी एकरी करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील जी आपली व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये कोथिंबीर पिकाचं उन्हापासून संरक्षण कशा पद्धतीने करावं आणि कोथिंबीर पीक हे निघेपर्यंत हिरवेगार ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचं फवारणी व्यवस्थापन करावं याबाबतची माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आत्ता ज्या शेतकरी बांधवांनी कोथिंबीरीची लागवड केलेली आहे, त्यांनी या प्रकारच्या फवारणी व्यवस्थापनाचा वापर करावा आणि तुमचेही कुणी मित्रमंडळी ज्यांनी कोथिंबीरीचं प्लांटेशन केलं असेल त्यांच्यापर्यंत ही तुम्ही ही माहिती नक्की पोहोचवावी. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.